एक दिवस साधारणतः पिंपळगावून येत असताना पिंपळगावची आणि तळेगावची परिस्थिती इतकी मनामध्ये रुजली की पिंपळगावच्या माथ्याहून जर तळेगाव बघितलं तर भयान असं गाव दिसायचं. मग त्या ठिकाणी एक माळावरून एक सयाजी पाटील फलके यांचं एक आंब्याचं झाड होतं मोठं, आणि पिंपळगाव मी मात्र एकटाच आलो होतो. त्यावेळेला माझे सोबती मित्रमंडळी जे सोबत होते ते कोणी नव्हते. तर माझ्याबरोबर वर्ग माझे मित्र श्रीराम सांडू गव्हाड, हामिद सांडेखा पठाण, मस्जिद कादर खा, अंबादास सर्जेराव गव्हाड, अशी तळेगावची मंडळी माझ्या वर्गमित्र होते. त्यावेळेला पिंपळगावला जात असताना, आणि नाना सर्जेराव गव्हाड, त्र्यंबक कोलते हे माझ्यापेक्षा 1-2 वर्गांनी मोठे होते. मी ज्या वेळेला 8वीत होतो त्यावेळेला हे 10वीला होते. तिकडून येत असताना अशी परिस्थिती लक्षात आली की त्या दिवशी मी एकटाच असल्यामुळं त्या आंब्याच्या झाडाखाली तळेगावचा एक मनामध्ये काय संकल्पना अशी निर्माण झाली की पूर्वजांनी या ठिकाणी हे गाव का बसवलं असेल. आपण या या गावामध्ये जन्माला आलो तर एवढी बिकट परिस्थिती का? कारण इतकी त्या गावाच्या विचारांना माझं मन अगदी हळहळून गेलं, इतकं हळहळून गेलं की मला रडू वाटपेना. मी साधारणतः 1 तास त्या आंब्याच्या झाडाखाली एकटाच रडत बसलो. मग एकटाच रडत बसल्याच्या नंतर थोडं विचार केला की आपण रडून काय होणार आहे. या ठिकाणी आपण एकटंच बसलो आणि याच्यावर जर रडतच बसलो तर हे काय समस्या सुटेल असं मनोमनी माझ्या मनालाच एक पश्चाताप झाला. आणि मग आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण झाली की आपण यासाठी काहीतरी करू, काहीतरी केलं पाहिजे, तरच हे समस्या दूर सुटू शकते. म्हणून मी एक तळेगावची समस्या म्हणून एक निवेदन तयार केलं. आणि निवेदन तयार करत असताना मग त्या ठिकाणी तळेगावमध्ये पाटील समाज हा साधारणतः 1500-1600 दोन्ही गव्हाड आणि फलके मंडळी मिळून 1500-1600 लोक सगळे एकंदरीत लहान मोठे असावा. आणि काही मुस्लिम समाज 500-600 मुस्लिम समाज असावा. 200-200-250 मागासवर्गीय समाज होता. धनगर समाज 100-150 धनगर समाज होता. आणि बाकीचे काही कुंभार वगैरे अशी बरीच 50-50 मंडळी अशी होती. एकंदरीत सगळ्या तळेगावची लोकसंख्या साधारण लहान मोठी जरी गृहीत धरली तर 2100-2200 लोकसंख्या असावी. परंतु अशा लोकसंख्येच्या याच्यामध्ये पण तळेगावची स्थिती इतकी भयान होती की त्या माथ्यावर बघितलं तर झाडी गावामध्ये तुरळक प्रमाणात
मोठमोठे झाडं होते, पण आजूबाजूचा जो परिसर होता तिथं मात्र सगळं भयान असायचं. भयान म्हणजे अति भयान. हत्ती एवढाली दगडं दोन्ही नाल्याला, गावाच्या पूर्व पश्चिम दोन्ही बाजूना मोठमोठे नाले होते. दोन्ही बाजूला काळे खप, हत्ती एवढाली दगड होती. कुठं प्यायला पाणी नाही, खायला दाणे नाही, लांबपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत होतं. अशा बिकट परिस्थितीमध्ये अशी बिकट परिस्थिती असताना मनावर एक त्याचा फार मोठा परिणाम झाला आणि मी एक गावची समस्या म्हणून एक त्यावेळेला निवेदन तयार केलं. मग त्या ठिकाणी लोकसंख्या अशा प्रमाणात लोकसंख्या आहे आणि मग यासाठी आमच्या गावाला काय करावं, काय करू नये, काय केलं म्हणजे समस्या सुटल, असं एक मनोमनी मनामध्ये संकल्पना आली की त्यावेळेला जालना जिल्हा नव्हता. जालना जिल्ह्याला मात्र डिप्टी कलेक्टर कार्यालय होतं आणि औरंगाबाद ह्यो त्यावेळेला जिल्हा होता आणि औरंगाबादहून मात्र एक कलेक्टर दर मंगळवारी मात्र जालन्याला यायचे. मग ते निवेदन घेऊन मी मंगळवारी जालन्याला गेलो. त्यावेळेला आम्हाला एसटी त्या दाभाडीहून गाडी लागायची. दाभाडीपर्यंतच गाडी येत होती. दाभाडीच्या अलीकडे गाडी येत नव्हती म्हणून दाभाडीपर्यंत पायी जावं लागत होतं आणि मग तिथून दाभाडीहून जालन्याला गाडी जायची. मग जालन्याला गेल्यावर बी तिथून कलेक्टर ऑफिसला फिरण्यासाठी किंवा जालन्यामध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी तिथे एक सायकल भाड्यानं घ्यायची. सायकलीचं भाडं असायचं 15 पैसे घंटा. 15 पैसे घंटा राहायचा. आणि मग तिथे एक पवार जातेगावचा एक पवार म्हणून माझ्या परिचयाचा झाला आणि तो नेहमी मला चांगली सायकल द्यायला लागला. मग सायकल भाड्यानं घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जायचो. मंगळवारी त्या ठिकाणी निवेदन घेऊन गेलो आणि मी ते निवेदन त्या जिल्हाधिकाऱ्याकडं ते द्यायला लागलो. ते वेळेला ते नव्हते तिथं, पण मग शिपायानं ते निवेदन साधारण साहेबाच्या टेबलवर ठेवलं आणि मी एक चिठ्ठी लिहिली भेटण्यासाठी. त्या चिठ्ठीवर लिहिलं कमलाकर विश्वनाथ गव्हाड, विषय गावची समस्या बाबत आणि पूर्ण पत्ता वगैरे टाकला. अशा पद्धतीचे एक चिठ्ठी आणि ते निवेदन मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेबलावर त्या शिपायानं ठेवलं आणि बाहेर थांबलो. मी बाहेर बेंच होता, त्या बेंचवर बसलो. थोड्या वेळानं साहेब आले आणि त्यांनी ते निवेदन बघितलं. मी एक 8 दिवस ते निवेदन लिहित होतो. त्याची वाक्यरचना, शब्दरचना, उकार, मात्रा हे सगळं व्यवस्थित कसं करता येईल अशा पद्धतीचं ते निवेदन तयार केलं आणि ते साहेबांनी ते निवेदन गावची समस्या, त्यावेळेला कोणी अर्ज फाटे वगैरे
असे सहसा कलेक्टरला देत नसे किंवा तिथपर्यंत कोणी पोहोचत नसे. मग त्या साहेबांनी ते निवेदन वाचल्याच्या नंतर त्यांनी त्या शिपायाच्या हस्ते बोलून घेतलं. म्हणे कोण येऊ म्हणे बाहेरचं एक पोरग बसले म्हणे साहेब त्याने दिलं म्हणे बोलव त्याला. मग माझ्याकडे शिपाई आला, मला म्हणजे तुम्हाला साहेबांनी बोलवलं. मग साहेबांनी बोलवलं म्हणल्यावर मला एक फार मोठं जसं काही देव भेटला अशा प्रकारचा एक आनंद झाला. आणि मी साहेबाजवळ जाऊन उभं राहिलो, दरवाज्यातूनच नमस्कार केला. आणि मग साहेबांनी त्या चिठ्ठीवर नाव होतंच आहे, त्या नावाला अनुसरून त्यांनी साहेबाचा मोठा आवाज पाडे, या म्हणे कमलाकरराव या 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 असे म्हणाले. आणि ते गेलो. आता त्यांच्या पुढं 10-12 खुर्च्या होत्या असा म्हणे. मग मी काही बसलो नाही, मग तसंच उभं राहिलो. आणि मग त्यांनी मला विचारलं काय आणलं म्हणे, जरा पाडे आवाजामध्ये विचारलं काय आणलं हे. म्हणलं साहेब एक गावची समस्या आहे म्हणलं. गावची आमच्या गावामध्ये इतकी बिकट समस्या आहे की पाटील समाज साधारणतः 1500-1600 पाटील समाज आहे, मुस्लिम समाज 500-600 आहे, मागासवर्गीय समाज 200-250 आहे, धनगर समाज 100-150 आहे, अडाणी कबाडी समाज हे एकंदरीत 150 अशी मंडळी आहे. परंतु प्यायला या ठिकाणी पाणी नाही, खायला दाणे नाही, मजुराला काम नाही. इतकी बिकट परिस्थिती या गावाची की गावाच्या आजूबाजूला फार मोठाली दगडं आहे, प्यायला पुढे जवळपास पाणी नाही. 3-3, 1-1, 2-2 किलोमीटर पाण्यासाठी जावं लागतं, रातचं इरचं भटकावं लागतं. आणि या लोकांना खायला सुद्धा काम पाणी धान्य नाही आणि प्यायला सुद्धा पाणी नाही. म्हणून एक तर या गावाचं कुठेतरी स्थलांतर करावं, नाही तर मग जास्तीत जास्त जर या ठिकाणी आपण पाझर तलाव करण्याचा जर प्रयत्न केला तर थोड्याफार प्रमाणामध्ये बागायती होईल. 4-2, 10-5 एकर थोडेफार प्रमाणात बागायती होईल आणि थोडं पाणी साठवले जाईल. अशा एक त्या ठिकाणी 1-2 ओळी त्या पाझर तलावाच्या संदर्भामध्ये पण लिहिलेल्या होत्या. मग साहेबांनी पुन्हा विचारलं, म्हणे गावची समस्या एवढी बिकट, ठीक आहे म्हणे, मग आम्ही काय करू शकतो म्हणे. म्हणलं साहेब जर समजा या ठिकाणी जास्तीत जास्त पाझर तलाव जर केले तर थोड्याफार प्रमाणामध्ये समस्या सुटू शकतात. असं म्हणल्याच्या नंतर साहेबांनी ती गोष्ट पटली आणि साहेबांनी ती घंटी वाजवली. त्यांच्या टेबलवर एक घंटी होती, ती घंटी वाजवली आणि त्यावेळेत लगेच शिपाई दारूच्या पुढंच उभा होता. लगेच साहेबाला तो म्हणाला, काय साहेब, ते म्हणे ते गायकवाडला बोलू. गायकवाड आला. गायकवाड म्हणजे एक त्या ठिकाणचा एक साहेबाबरोबर आलेला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ते इंजिनियर त्या ठिकाणी आले. म्हणे काय साहेब, म्हणे एक काम करा, म्हणे तुम्ही आताच कमलाकरला गाडीत टाका. कमलाकरला गाडीत टाका म्हणल्यावर मी थोडं घाबरलो आणि घाबरल्याच्या नंतर मी आपलं एवढं काय चुकलं बा, काय भयंकर एवढंसं. त्यांचा आवाज पाडी गाडीत टाका म्हणल्यावर आता त्यावेळच्या भाषा आमचे ते तशाच साहेबाचे वेळ. मग मी थोडं घाबरलो. परंतु मग त्यांनी पुढचा शब्द असा वापरला की यांना गाडीत घ्या आणि यांच्या जिथं साईट असेल तिथं तात्काळ मला रिपोर्ट सादर करा.
असे ते इंजिनियरला म्हणाले. मग ते इंजिनियर त्यावेळेला ती कपड्याची कमांडर गाडी, कपडे राहायचे त्यावेळेला, त्या गाडीला कमांडर गाडी, वर तिला दिवा होता, लाल दिवा. अशा ठिकाणी मग ते इंजिनियर आणि बाहेर आल्याच्या नंतर ती इंजिनियर बसले. ते म्हणून तुम्ही पुढं बसा. म्हणलं नाही, मी मागं बसतो. इंजिनियर पुढं बसे. कारण आपली लायकी पुढं बसण्याचीच नव्हती. मग मी मागं बसलो. त्यावेळेला साहेबांनी ते गायकवाड इंजिनियर ला सांगितलं की बा जा या कंदाकरला घेऊन आणि जिथं यांच्या गावी जा, जिथं साईट असेल त्याचा रिपोर्ट सादर करा. असं म्हटल्याच्या नंतर मग साहेब, माझ्यापेक्षा साहेबाला फार मोठा आनंद झाला. त्याचं कारण ती कमांडर गाडी पडद्याची आणि वर लाल दिवा आणि ती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला ती कलेक्टरची गाडी बसायला भेटल्यामुळं त्या माझ्यापेक्षाही जास्त मोठा आनंद त्या इंजिनियर साहेबाला झाला. गाडी निघाल्याच्या नंतर बाकीचे काही रस्त्याला पोलीसवाले होते, ते सलूट मारायचे. आमच्या गेटच्या बाहेर पडूपर्यंत 10-12 पोलिसांनी त्यांना सलूट मारले. त्या गाडीला पोलिसांनी त्यांना, मध्ये कलेक्टर आहे काही इंजिनियर आहे ते काही घेणं नव्हतं, परंतु ते सलूट मारायचे. पुढं आल्यावर त्यांनी विचारलं की म्हणे बा आपल्याला कोण्या रोडला जायचं. म्हणलं फुलंब्री ते राजूर रोडला जायचं. मग त्यांनी आमच्या या साईटला येण्याचा प्रयत्न केला. राजूरपर्यंत साधारणतः थोड्याफार प्रमाणात डांबर रस्ता होता, पण त्याच्यानंतर पुढं मात्र सगळा राजूरपासून खडीचाच रस्ता होता. त्यावेळेला डांबर वगैरे काही झालेलं नव्हतं, खडीचे रस्ते होते, मध्ये काही पुलं वगैरे काही नव्हते. पुलं वगैरे झालेले नव्हते, तरी पण त्या साहेबांनी मग तळेगावपर्यंत गाडी आणली. मग इंजिनियर साहेब तळेगावपर्यंत त्यांनी गाडी आणली. ते उतरल्याच्या नंतर त्यांनी विचारलं बा की मग ते नाल्याची स्थिती बघितली त्यांनी, कारण येतानाच मध्ये नाला लागला. मग त्यांना दाखवलं की या नाल्यावरती खूप काही असे पाझर तलाव बसण्यासारखे आहे. कारण हा नाला साधारणतः 3-4 किलोमीटरहून लांबून येतो आणि पाण्याचा योग जास्त असल्यामुळं मग ते साहेब त्या नाल्याना पाहत वर गेले आणि त्यांनी एक नजरे सर्वे त्या ठिकाणी केला आणि नंबर 1चा पाझर तलाव ची साईट त्यांनी नजरे नकाशामध्ये, कारण ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असल्यामुळं इतकं फारसं करण्याची गरज नव्हती, कारण त्यांच्या नजरामध्ये त्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली बसलेल्याच होत्या. आणि म्हणून त्यांनी ते नजरे नकाशा तयार करून एक 8 दिवसामध्ये साहेबाला रिपोर्ट सादर केले. आणि पाहता एक 8-10 दिवसामध्ये त्या पाझर तलावाचे काम सुरू झाले.